आज वर्धापन दिन 27वा आहे. वयाच्या 27व्या वर्षी पवारसाहेबसुद्धा आमदार झाले होते. ही योगायोग आहे आणि आज 27व्या वर्षी आम्ही नवी उमेद घेऊन बीड जिल्ह्यात आमच्या जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या सर्व तरुणाईला तो संदेश दिला आहे. सर्व तरुणाई असेल, शेतकरी असतील, महिला असतील, यांना त्या निमित्तानं संदेश घेऊन महाराष्ट्रात परत जात असताना एक आंदोलनाची चळवळ उभी करून या महाराष्ट्रामध्ये सरकार परत आणल्याशिवाय शांत बसायचं नाही अशी भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्व कार्यकर्ता गावाकडे जाणार. शेतकऱ्यांचे असतील किंवा विविध विषयावर चर्चा आज वर्धापन दिनानिमित्त झाली. मात्र कोणकोणत्या विषयावर बीडमध्ये आवाज होतो असा? हे बघा, आज तुम्हाला आज काही सांगून ते आम्ही त्याचं सर्व सविस्तर तयारी करून आम्ही आंदोलन करू. ज्या आंदोलन आम्हाला ज्या गोष्टी गरजेची वाटते हे आंदोलन शेतकऱ्याच्या बाबतीत तर करतोच आहे आम्ही प्रत्येक वेळेस. किंवा शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्याच्या बांधावर जातो. बीडच्या बाबतीत बरेच खूप वेगळे मुद्दे आहेत. दादागिरी, गुंडगिरी, दहशत ह्या सर्व गोष्टी पण बीडला आहेत. त्याचबरोबर बीडमध्ये अतिवृष्टी आता मान्सूनपूर्व पावसामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड अतोनात नुकसान झालं. या नुकसानाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या प्रश्न घेऊन आम्ही सरकारचे कान उघडण्याचं कामही करू. आणि मागील काळामध्ये जी सरकारनं मागे घोषणा केली, मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली त्यावेळेस काय सरकारनं सांगितलं की आम्ही 18,000 रुपये पर हेक्टरी देऊ. प्रत्यक्षात मग 10,000 9,000 दिले आणि परत रबीला देऊ. किती फसवेगिरी, किती खोटं. प्रत्येक गोष्टीत त्यांचं तोंड उघडलं की खोटं बोलणारं हे सरकार आहे. त्याच्यामुळे जर या सरकारचं तोंड दाबायचं असेल तर त्याला आपल्या सर्वांनी कार्यकर्त्यांनी, सर्व प्रमुख नेत्यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे असं मला वाटतं. ज्या बियाणाची शेतकऱ्यांची मागणी ते बियाणं उपलब्ध आहेत नाही. दिले जाते की चढ्या भावाने दिले जाते देखील दिले नाही, ह्याचा फक्त व्यतिरेक जे समजा जे काही खाताबियाचे जे व्यापारी आहेत यांनाच दोष देऊन चालणार नाही. ही यंत्रणा सरकारी आहे. ही काय करते? इथं खताचा तुटवडा निर्माण करणारे जे व्यापारीच आहेत का ह्याच्या मागं अधिकारी आहेत हे सुद्धा बघितलं पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण व्यापाऱ्याच्या बाबतीत बोलतो, ठीक आहे, व्यापारीला कुणी मागं घालत नाही, त्याला कुणी किंवा त्यांना कुणी सपोर्ट करत नाही. पण एकच बाब आहे की व्यापाऱ्याबरोबर या राजकर्त्यांचा, त्यांना आशीर्वाद देणाऱ्या या राजकर्त्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि यांना खऱ्या शेतकऱ्यांनी यांना सुद्धा इथं उभा राहू दिलं नाही पाहिजे किंवा फिरू दिलं नाही पाहिजे. कारण शेतकऱ्यांचा जो माल आहे त्याला भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी लागणारं खत असेल, बियाणं असेल ते चांगल्या दर्जाचं मिळालं पाहिजे आणि चढ्या भावातनं मिळालं पाहिजे. ज्या दराने त्याच दराने मिळालं पाहिजे. सरकार कंपन्यांना कोट्यावधी रुपयाची सबसिडी देत आहे खत कारखान्याच्या आणि प्रत्यक्षात काय होते तर आपल्याला ते हे मिळत नाही. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा सुद्धा विचार झाला पाहिजे.